तर एक देश एक निवडणूक या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी मिळालेली आहे। एक देश एक निवडणूक या विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे। या तासाची मोठी बातमी। एक देश एक निवडणूक या संदर्भातली ही मोठी बातमी आहे। या विधेयकाला आता कॅबिनेटने मंजुरी दिल्याची बातमी आहे आणि हे बिल आता पुढच्या आठवड्यामध्ये संसद भवनामध्ये सुद्धा मांडलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते आहे। एक देश एक निवडणूक या विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात संसदेमध्ये हे बिल मांडलं जाणार आहे। तर एक देश एक निवडणूक या विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी आहे आणि याच अधिवेशनामध्ये विधेयक आणलं जाण्याची तयारी असल्याची सुद्धा माहिती आहे। एक देश एक निवडणूक या विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिल्याची माहिती आहे। याच अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। सोमेश कोलगे आपल्याला अपडेट देतील। सोमेश, नक्कीच आता जी माहिती मिळते त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन संदर्भात मोठं पाऊल हे केंद्र सरकार उचलते आणि त्या दृष्टीने आता सध्या पावलं उचलतात असं समजतंय। आपल्याला जी माहिती यापूर्वी मिळाली होती त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन संदर्भातले जे बिल्स आहेत ते बिल याच सेशनमध्ये टेबल केले जाणार असं समजत होतं, असं कळत होतं आणि त्यानुसार आता वन नेशन वन इलेक्शनच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून एकूण वन नेशन वन इलेक्शनचा प्रोग्राम आणि जो रामनाथ कोविंद समितीचा अहवाल आहे तो अहवाल इम्प्लिमेंट करायला सुरुवात झालेली आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। अमोल, निश्चित पुढच्या आठवड्यामध्ये हे बिल संसदेमध्ये सुद्धा मांडलं जाईल अशी सुद्धा शक्यता आहे। पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भात जर बिल सादर करायचं असेल तर अजून 20 तारखेपर्यंत सेशन सुरू आहे, तर या सेशनच्या दरम्यान या संदर्भातील बिल हे सादर केलं जाऊ शकतं। परंतु दुसऱ्या बाजूला जर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा असेल तर तो असा आहे की वन नेशन वन इलेक्शन मध्ये केवळ एक कायदा करून वन नेशन वन इलेक्शन इम्प्लिमेंट करता येणार नाहीये, तर वन नेशन वन इलेक्शनसाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता आहे, त्यासोबत कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे आणि आवश्यकता पडली तर एखादा नवीन कायदा तयार केला जाऊ शकतो। त्यामुळे अशा सगळ्या स्टेप्स लक्षात घेता ज्या पद्धतीने जीएसटी साठी जितकी मोठी प्रोसेस ही केंद्र सरकारला करावी लागली होती त्याच पद्धतीने मोठी प्रोसेस वन नेशन वन इलेक्शनची करावी लागेल आणि जी घटना दुरुस्ती होईल त्या घटना दुरुस्तींचा परिणाम हा राज्यांवर होणार असल्यामुळे 50% जास्त राज्यांनी त्या घटना दुरुस्तीला त्या त्या राज्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा मंजुरी द्यावी लागेल, त्यानंतर मग अंमलबजावणी होईल। त्यामुळे याविषयीची एकूण प्रक्रिया जरी आता सुरू झाली तरी ती पुढल्या 2.5-3 वर्ष लागतील जेव्हा ती प्रक्रिया पूर्ण होईल। त्यामुळे सध्या जी माहिती मिळते सोमेश तुम्हाला थोडंसं थांबवतो। राज्यसभेचे माजी खासदार भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्त्रबुद्धे सध्या आपल्या सोबत आहेत। सर, एक मोठी बातमी, एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे। याच हिवाळी अधिवेशनामध्ये येणार आहे बिल? नाही, असं की कॅबिनेटच्या निर्णयानंतर आता त्याचं वेळापत्रक काय आहे त्याची कल्पना मला नाही, परंतु या विषयात आमच्या सरकारचा इरादा पहिल्यापासून स्पष्ट आहे। या विषयावर पुरेसं विचारमंथन झालेलं आहे। रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने आपला अतिशय अभ्यासपूर्ण असा अहवाल दिलेला आहे। त्याच्या आधी 2001 मध्ये घटनेच्या अंमलबजावणीची समीक्षा करणाऱ्या एका आयोगाने देखील या प्रकारच्या विषयाला पूर्णपणे उचलून धरलेलं होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज एकूण जनमानस लक्षात घेतलं आपण तर लोकांना इतक्या प्रदीर्घ काळ निवडणुकांमध्ये आपल्या देशाचा वेळ जाणं हे काही पसंत नाहीये आणि त्यामुळे कमीत कमी निवडणुका या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचं आहे। ती निश्चितपणे या सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर वरच्या स्थानावरती आहे आणि आज त्याचा निर्णय कॅबिनेटने केल्यामुळे मला असं वाटतं की या प्रक्रियेला गती मिळाली आहे। विनय सर, तुम्ही स्वतः जी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्या समितीचे तुम्ही सुद्धा एक सदस्य होतात। कोणकोणत्या बाबी तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या एकंदरीतच हा सगळा अहवाल तयार करताना? नाही, मी त्या समितीचा सदस्य नव्हतो, परंतु या विषयावर जी विचारमंथन झालं आहे त्यामध्ये या विषयावरची एक पहिली राष्ट्रीय परिषद रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनींनी
काही वर्षांपूर्वी घेतली होती आणि त्यामध्ये अनेक अन्य पक्षांचे नेते देखील उपस्थित होते. आणि मला असं वाटतं की विचार करणाऱ्या कोणाही भारतीय नागरिकाला हा प्रस्ताव अतिशय योग्य वाटतो. याच्यामध्ये पैशाची बचत आहे, वेळेची बचत आहे, राजकारणामुळे आणि निवडणुकीच्या प्रचार काळामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, विशेषतः त्याच्यामध्ये वेळेचा होणारा अपव्यय तो वाचणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की लोकप्रिय नसलेले पण लोकहिताचे असे निर्णय घेण्याकरता सरकारला जी सवड आवश्यक असते ती सवड या प्रकारच्या या प्रकारच्या रचनेमुळे आता मुबलक उपलब्ध होणार आहे. विरोधकांची सुद्धा बाजू यामध्ये समजून घेतली जाईल का? काय नेमका विरोध होऊ शकतो या सगळ्या प्रक्रियेला? विरोधकांचा जो विरोध आहे, असे विरोधक हे विरोध करण्याकरता प्रसिद्धच आहेत, परंतु या विषयाचं जे मेरिट आहे ते जर लक्षात घेतलं तर खरं म्हणजे विरोधकांनाही विरोधाची भूमिका सोडावी लागेल. पण विरोधकांचं एक म्हणणं असं आहे की या प्रकारच्या निवडणुकांमुळे एकाच पद्धतीची राजकीय विचारधारा देशामध्ये प्रबळ होईल आणि लोक एकाच पद्धतीचा विचार करतील केंद्रात आणि राज्यात. परंतु पुरावा असं सांगतो की अनेक वेळा ज्यावेळी केंद्राच्या आणि म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या आहेत, जशा महाराष्ट्रात 99 साली झाल्या किंवा आजही अनेक राज्यांमध्ये होतात, उदाहरणार्थ आंध्र प्रदेश, त्या ठिकाणी लोक केंद्रात एका पक्षाला मत देतात तर राज्यात दुसऱ्या पक्षाला. महाराष्ट्रात 99 साली असंच घडलं होतं. केंद्रात अटलजींना लोकांनी निवडून दिलं, राज्यात नारायण राणे यांच्या विरोधात मत देऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन केलं. सर, जेपीसीकडे हे जाण्याची कितपत शक्यता आहे? नाही, जरूर जाऊ शकतं. म्हणजे विरोधक अशी मागणी करतील आणि काही प्रमाणात त्याची व्यापक चर्चा होण्याची गरज जर सगळ्या संसदेला भासली तर ते जाईलही. यावरती काही कॉन्सेन्सस असं बिल्ड करण्याचाही काही प्रयत्न होतोय का सर? असं आहे की संसदेमध्ये ज्या वेळी जी विधेयक येतात त्यात सरकारची भूमिका ही नेहमीच राहते की विरोधकांनी याला सहकार्य करावं. आता जे वक्फ बिल ज्या पद्धतीने संयुक्त चिकित्सा समितीकडे आहे त्याच्याही मागे हाच दृष्टिकोन आहे आणि म्हणून कमीत कमी त्याचं आकलन वाढीला लागावं, गैरसमजुती निवळाव्यात आणि विरोध बोथट व्हावा अशी अपेक्षा असतेच. आता सगळेच विरोधक या पद्धतीने फेरविचार करायला खुल्या मनाने तयार होतात असं होत नाही. काही जण ठरवून विरोधच करायचा असं मनाशी धरून आलेले असतात, ते विरोधच करतात. पण काही जणांचं मन परिवर्तन होतंय, जनतेमध्येही जागरण होतं आणि त्या निमित्ताने जनमताचा दबाव देखील विविध पक्षांवर येतो, विरोधी पक्षांवर येतो. बर सर, आता प्रश्न असा आहे की बऱ्याच विधानसभा दरवर्षी वेगवेगळ्या राज्यांच्या होत असतात. काही विधानसभा आधी संपणार आहेत, काहींचा कार्यकाळ कदाचित वाढू पण शकतो. त्या संदर्भात काय नेमकी माहिती आहे? नाही, रामनाथ कोविंद समितीचा अहवाल असं सांगतो की 29 ची निवडणूक लोकसभेची ही आधारभूत धरली जावी आणि 29च्या निवडणुकीच्या वेळी सर्व विधानसभांच्याही निवडणुका व्हाव्यात. त्यामुळे ज्या विधानसभेची निवडणूक आता आपल्या महाराष्ट्राची नोव्हेंबर 29 मध्ये होणार आहे पुढची निवडणूक, ती कदाचित जर हे विधेयक असंच मंजूर झालं तर ती मे 2029 मध्येच होईल. या प्रकारे तुम्ही सर्व राज्यांच्या विधानसभांची मुदत कमी होईल किंवा वाढेल. सर एखादी जी विधानसभा आहे म्हणजे एखाद्या राज्याची विधानसभा जर मुदतीच्या आधीच भंग झाली तर त्या संदर्भात काही तरतुदी आहेत यामध्ये? नाही, मुदतीच्या आधी भंग झाली तर तिथे तो अविश्वास प्रस्ताव या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे खूप तपशिलांनी रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाने सगळ्या प्रकारच्या शक्यता, संभाव्यता या लक्षात घेऊन आपला अहवाल दिलेला आहे. आणि त्यामुळे असं झालं तर काय करावं, केंद्रातलंच सरकार पडलं तर लोकसभेची निवडणूक झाली तर काय करावं याबद्दलही दिलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, म्हणजे एक राजकारणाचा विद्यार्थी म्हणून, राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून, की एक देश एक निवडणूक हे त्याचं वर्णन थोडंसं अतिशयोक्त आहे. एक देश आणि निवडणुकीच्या 2 फेऱ्या अशा पद्धतीने देखील याच्याकडे बघता येऊ शकतं. माझी खात्री की अशा कुठल्या ना कुठल्या मध्यम बिंदूवर
सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील आणि अंतिमतः देशाच्या हिताचं असं हे विधेयक नक्की मंजूर होईल. बरं, शेवटचा सर एक शेवटचा छोटासा प्रश्न आहे. एवढं मोठं विधेयक आहे तर सर्वांची सहमती, सर्वांच्या राजीमंदी याच्यामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. काही तज्ज्ञ असतील, सामान्य जनता असेल, त्यांची सुद्धा मतं घेतली जाणार आहेत का? कारण तशी चर्चा मागे एकदा होती. असे ती घेतली गेलेलीच आहे. तुम्ही जर कोविंद समितीचा अहवाल बघितला तर त्यांच्याकडे हजारो निवेदनं आलेली आहेत, शेकड्यांनी लोकांनी सूचना पाठवल्या आहेत आणि डझनावारी शिष्टमंडळांनी भेटून निवेदन दिलेली आहेत. त्यामुळे हे काम असं रात्रीच्या अंधारात गुपचूपपणे उरकण्याचं कामच नाहीये. जनमताचा कानोसा घेऊन, लोकांची मतं विचारात घेऊन, सूचना लक्षात घेऊनच हे निर्णय केले गेले जातात. त्या प्रक्रियेतून तावून सुलाखून निघालेला हा अहवाल आहे आणि त्या अहवालातला हा प्रस्ताव आहे. बर, विनय सहस्त्रबुद्धे सर, आपण सविस्तर यावरती या बिलाचं आम्हाला सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. तर एक मोठी बातमी, एक देश एक निवडणूक विधेयक कॅबिनेटमध्ये मंजूर झालेलं आहे आणि लवकरच हे आता संसदेच्या पटलावर सुद्धा येणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.